देवस्थानाच्या जमिनी पुजाऱ्याच्या घशात. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 नेमकं काय आहे? नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात निर्भय लोकतंत्र. आज आपण एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावरती चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम हा नवीन मसुदा जाहीर केलाय आणि यावरती जून पर्यंत हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत. हा कायदा नेमका काय आहे? देवस्थानाच्या जमिनींचं नेमकं काय होणार? या कोणाच्या घशात जाणार? या जमिनी गावाच्या, समाजाच्या की देवाच्या नावावर राहणार की काही एका व्यक्तीच्या नावावर जाणार? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय. देवस्थानाच्या जमिनी पुजारी, गुरव, भटजी, पुरोहित यांच्या नावावर जाणार का? आणि याच मुद्द्यावरती राज्यभरात नवा वाद निर्माण झालाय. आज आपण भावना नाही तर तथ्य, संविधान आणि लोकशाहीच्या दृष्टीने या सर्व गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, देवस्थान इनाम जमीन म्हणजे नेमकं काय आपण पाहूया. सर्वप्रथम समजून घेऊया देवस्थान इनाम जमीन म्हणजे काय. पूर्वीच्या राजवटीमध्ये अनेक मंदिरे, देवस्थाने आणि धार्मिक संस्थांना पूजा अर्चा, धार्मिक सेवा, जनकल्याणासाठी जमिनी दान स्वरूपात दिल्या जात होत्या. या जमिनी देवाच्या नावावर, मंदिराच्या नावावर आणि धार्मिक संस्थांच्या नावावर असायच्या. या जमिनी कोणा एका व्यक्तीच्या नावावर नव्हत्या. सार्वजनिक धार्मिक संपत्तीचा भाग मानल्या जात होत्या. पिढ्यानपिढ्या काही पुजारी, गुरव, भटजी आणि पुरोहित या जमिनी कसत आलेल्या आहेत. पण जमीन कसणं आणि जमिनीचा मालकी हक्क असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये संविधान नेमकं आपलं काय सांगतंय? भारतीय संविधानाच्या कलम 25 आणि 26 अंतर्गत धार्मिक संस्थांना त्यांच्या धार्मिक व्यवहाराचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे मंदिर असेल, मठ आणि देवस्थान यांना त्यांच्या संपत्तीचं व्यवस्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मग प्रश्न निर्माण होतो, जर एखादी जमीन देवाच्या नावावरती असेल, देवस्थानाच्या नावावरती असेल, तर ती एका व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करणं योग्य आहे का? ही जमीन त्या गावातील भाविकांची, समाजाची, धार्मिक संस्थेची सामायिक संपत्ती मानली जाते. म्हणून अनेक ग्रामसभा, मंदिरं, विश्वस्त सामाजिक संघटना या मसुद्याला विरोध करताना दिसत आहे. नवीन मसुदा नेमका काय सांगतोय तेही आपण पाहूया. सरकारने प्रस्तावित केलेल्या मसुद्यानुसार जुनी देवस्थान इनाम व्यवस्था रद्द करण्याचा हा प्रस्ताव आहे. या मसुद्यातील काही तरतुदीनुसार जमिनीवर प्रत्यक्ष वहिवाट करणाऱ्या व्यक्तीला मालकी हक्क देण्याची प्रक्रिया सुचवण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्या जमिनी देवस्थानाच्या नावावर आहेत त्या संबंधित पुजारी, भटजी, पुरोहित यांच्या नावावर जाण्याची शक्यता निर्माण झाल्या आणि याच कारणामुळे अनेक ठिकाणी तीव्र विरोध सुद्धा सुरू झालाय. अनेक मंदिर विश्वस्त संघटनांनी हा कायदा मागे घेण्याची सरकारला विनंती केलेली आहे. ग्रामसभांचा विरोध का होतोय? ग्रामसभा देखील ठराव करून या मसुद्याला हरकती घेत आहेत. कारण गावकऱ्यांचं म्हणणं आहे, जर जमीन देवस्थानाची असेल तर कोणत्याही व्यक्तीच्या नावावर कशी काय जाऊ शकते? उद्या जर जमीन विकली गेली, मंदिराच्या उत्पन्नाचं काय होणार? मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमाचं काय होणार? सण उत्सवाचं काय होणार? भविष्यातील पिढ्यांचं काय होणार? देवस्थानाची जमीन एकदा खाजगी मालकीत गेली तर पुन्हा ती समाजाच्या ताब्यात येणार आहे का? यामुळेच अनेक ग्रामस्थांनी, ग्रामसभांनी याला ठराव करून विरोध नोंदवला. समर्थक नेमकं काय म्हणतात पाहूया. या मसुद्याचे समर्थक वेगळं मत मांडतायत. त्यांचं म्हणणं आहे, अनेक वर्षापासून पुजारी, भटजी आणि पुरोहित शेकडो वर्षापासून या जमिनी कसत आहेत. त्यांच्याकडे मालकी हक्क नसल्यामुळे त्यांना अनेक प्रशासकीय अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना कायदेशीर हक्क मिळायला हवा. हा युक्तिवाद देखील पूर्णपणे फेटाळून लावता येणार नाही. मग प्रश्न निर्माण होतो, हक्क द्यायचा तर नेमका कोणाला द्यायचा? एका व्यक्तीला, देवस्थान संस्थेला की ग्रामसभेला? लोकशाहीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, इथं प्रश्न पुजारी विरुद्ध समाज असा नाहीये. इथं प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे धार्मिक संपत्तीचं नेमकं करणार काय? धार्मिक संपत्तीचं भवितव्य काय? देवस्थानाच्या जमिनी ही केवळ आर्थिक मालमत्ता नाहीये, तर ती श्रद्धेचा, इतिहासाचा आणि सामाजिक वारशाचा भाग आहे. आणि म्हणून या विषयावरती निर्णय घेताना शासनाने केवळ महसूल प्रशासनाचा विचार करून सामाजिक, धार्मिक, घटनात्मक बाजू देखील विचारात घ्यायला हवी. मित्रांनो, अनेक जण या मसुद्या विरोधात हरकत नोंदवत आहेत. ग्रामसभेचा ठराव देखील करण्यात येत आहे. कारण लोकांचा साधा प्रश्न आहे, जमीन देवस्थानाची असेल, जमीन देवाची असेल तर ती कोणा एका व्यक्तीच्या नावावर कशी काय जाऊ शकते? जर ती समाजाची धार्मिक संपत्ती असेल तर तिचा निर्णय समाजाला विचारल्याशिवाय कसा काय होऊ शकतो? म्हणून प्रत्येक नागरिकाने
हा मसुदा वाचावा, ग्रामसभेमध्ये चर्चा करावी, आपलं मत शासनाकडे नोंदवावं. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा अधिकार आहे, गुन्हा नाही. आणि हा अधिकार टिकवण्यासाठी जागरूक नागरिक असणं ही जबाबदारी आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपलं मत नेमकं काय आहे? तुमचं मत नोंदवा. देवस्थानाच्या जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे असावा? देवस्थानाकडे, ग्रामसभेकडे, की पुजारी गुरव पुरोहित भटजीकडे? कोणाकडे असला पाहिजे? याबद्दल तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि निर्भय लोकतंत्र चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सातवी एक सूचना आहे, या विषयावरती अंतिम कायदा अद्याप संमत झालेला नाहीये. सध्या हा मसुदा असून शासनाने हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत. त्यामुळे सर्व बाजू समजून घेऊन लोकशाही मार्गाने आपलं मत मांडणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.